नमस्कार, मी यामिनी दळवी. पुढारी न्यूजवरती तुम्ही बघताय महाभारत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात. आताची एक महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरे यांची सांगलीमध्ये सभा होतीये, मात्र या सभेच्या नजीक आग लागल्याची घटना घडलेली आहे. फटाक्यांमुळे इथल्या नजीकच्या गवताला आग लागल्याचं कळतंय. सुदैवाने कुठलीही दुर्घटना झालेली नाहीये. उद्धव ठाकरे यांची ही सभा पार पडतीये सांगलीमध्ये आणि त्याच वेळेला या सभास्थळाच्या जवळ काहीशी आग लागल्याची घटना घडलेली आहे. उद्धव ठाकरे यांचं मिरजेमध्ये स्वागत झालेलं आहे आणि या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात होते. यावेळी जो आग लागलेली आहे आपण या ठिकाणी पाहतो, फटाक्यांची ठिणगी या ठिकाणी पडली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारामध्ये आता आग लागलेली आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल दाखल झालं आहे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे. आपण थेट दृश्य पाहत आहात. उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर फटाके वाजवण्यात येत होतं आणि या फटाक्याची ठिणगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात पडल्यामुळे जे गवत आहे त्या गवताला आग लागल्याचं आपण पाहत होतोय. ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली. चंद्रहार पाटील बोलतायत, थेट जाऊयात. महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान ह्या सांगली जिल्ह्याला मी 35 वर्षानंतर मी तो मान मिळवून दिलेला आहे. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा कुस्तीगीर परिषदेच्या स्थापनेनंतर 60 वर्षात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणारा हा सांगली जिल्ह्याचा एकमेव पैलवान म्हणजे मी स्वतः चंद्रहार पाटील. आजपर्यंत जे काही केलं साहेब ते मी माझ्या सांगली जिल्ह्यासाठी केलं. जे केलं ते छाती ठोकपणे केलं. कुठलीही गोष्ट अशी केली नाही की सांगली जिल्ह्याचे मान शर्मेनं खाली जाईल. कारण आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणारा बैलगाडी शर्यत असतील, त्या बैलगाडी क्षेत्राला गोवंश संवर्धन म्हणून तो आम्ही एक फाउंडेशन मार्फत जो एक विषय हातात घेतला आणि खरोखर शेतकऱ्याचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडी क्षेत्राची एक उंची वाढवण्याचं आम्ही काम केलं आणि ते खरोखर यशस्वीरित्या पार पडलं. भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धा 2 वेळा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवल्या आमच्या फाउंडेशन मार्फत. तसेच साहेब